वेलकम टू आवर चॅनल. मी सुमय्या आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे म्हाडा भरतीमध्ये अभ्यासक्रमामध्ये जो काही बदल केलेला आहे आणि त्या परीक्षेचं जे स्वरूप आहे आणि त्याची जी पद्धती आहे त्याचं आपण आज माहिती बघणार आहोत. याची नोटिफिकेशन हे म्हाडाच्या वेबसाईटवर सुद्धा आलेली आहे. ती सुद्धा तुम्ही त्याच्यावर बघू शकता. तर आता आपण याचं डिटेल काय आहे हे बघूया. म्हाडा सरळ सेवा भरती 2021मध्ये तांत्रिक गटातील 14 संवर्गाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. सदर 14 संवर्गाकरिता किमान शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन 7 क्लस्टर्स बनवण्यात आले आहेत. एका क्लस्टरकरिता एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच काय, उदाहरणार्थ आता इथं आपण सांगता येईल कार्यकारी अभियंता, उपअभियंता व सहाय्यक अभियंता या तिन्ही संवर्गाचा समावेश एकाच क्लस्टरमध्ये केलेला आहे. या 3 संवर्गात एक किंवा एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. महत्त्वाचं आहे बघा हे. म्हणजे जर तुम्ही तिन्ही जागी तुम्ही जर फॉर्म भरला असाल तर तुम्हाला एकच पेपर द्यावा लागणार आहे. परीक्षेकरता ज्या संवर्गात तांत्रिक किंवा व्यावसायिक स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्यांचा अभ्यासक्रम म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या तयारीकरता सदर माहितीचा उपयोग होईल. परीक्षेचं क्लस्टर, परीक्षेचं स्वरूप, प्रश्नसंख्या व गुण याबाबतची माहिती पुढील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आता आपण बघूया नेमके कोणकोणते क्लस्टर आहेत आणि त्यांचा एक्झामिनेशन पॅटर्न कसा आहे आणि कोणकोणते प्रश्न म्हणजेच कोणत्या सब्जेक्टचे प्रश्न किती मार्काला आहेत याचा आपण अभ्यास करूया. बघा, पहिला क्लस्टर आहे. यामध्ये पहिला आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, डेप्युटी इंजिनियर सिव्हिल, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आणि याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तर डिग्री ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असली पाहिजे किंवा त्याच्यासाठी जो इक्विव्हॅलंट असेल ते चालणार आहे. तर याचा अभ्यास पॅटर्न काय आहे बघा, मराठी आहे, इंग्लिश आहे, GK आहे आणि जनरल इंटेलिजन्स म्हणजेच मॅथ्स आहे. हे प्रत्येकी 25 गुणाकरिता आहे. प्रत्येकी 25 गुण आहेत. म्हणजे एक प्रश्न 1 मार्काला असेल असे प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहेत. आणि नेक्स्ट आहे टेक्निकल सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टला 50 प्रश्न असतील आणि तो 100 गुणांना असेल. म्हणजेच 2 मार्काला एक प्रश्न असणार आहे. असेच टोटल 150 प्रश्न हे 200 मार्काचे असणार आहेत आणि 2 तासाचा याला वेळ असेल. पुढचं क्लस्टर बघूया. पुढचं क्लस्टर आहे इस्टेट मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. आता याच्यासाठी डिग्री अँड डिप्लोमा, डिग्री इन बिझनेस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड फायनान्स ही अशी याची शैक्षणिक अर्हता आहे. आता याच्यासाठी पण सेम पॅटर्न आहे, पण याच्यासाठी फक्त मॅनेजमेंट सब्जेक्ट हा असणार आहे 50 मार्काला. वरती टेक्निकल सब्जेक्ट होता, यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट सब्जेक्ट 50 मार्काला असणार आहे आणि तो असतील 100 गुणांसाठी. म्हणजेच एक प्रश्न 2 गुणासाठी असतील. असे टोटल 150 क्वेश्चन असतील 200 मार्कांना आणि ते सुद्धा 2 तासामध्ये कंप्लीट करायचे आहेत. बाकीचे सुद्धा मगाच्यासारखंच असणार आहे. मराठी, इंग्लिश, GK, जनरल इंटेलिजन्स मीन्स मॅथ्स हे प्रत्येकी 25-25 मार्काला असणार आहेत. एक प्रश्न 1 मार्काला असेल. पुढचं बघूया. पुढचं आहे बघा असिस्टंट लीगल ॲडवायझर. याच्यासाठी तुमची काय असणार आहे शैक्षणिक अर्हता मास्टर डिग्री इन लॉ असणार आहे आणि याच्यासाठी मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स हे प्रत्येकी 25 मार्काला असतील आणि प्रत्येकी 1 मार्काला 25-25 प्रश्न यामध्ये असणार आहेत. आणि यामध्ये लीगल सब्जेक्ट 50 मार्काचा 50 क्वेश्चन असणार आहेत आणि ते 100 मार्काला असणार आहे. 50 क्वेश्चन 100 मार्काला, म्हणजे इथे सुद्धा एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. असे टोटल 150 क्वेश्चन इथे असणार आहेत. 200 गुणांसाठी 2 तासामध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे. नेक्स्ट क्लस्टर आहे बघा चौथा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. याच्यासाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर हे लागणार आहे आणि याच्यासाठी मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, GK आणि जनरल इंटेलिजन्स मीन्स मॅथ्स हे प्रत्येकी 25-25 मार्काला आहे आणि एक प्रश्न यामध्ये 1 गुणाला असेल. म्हणजेच 25-25 मार्कामध्ये 25 प्रश्न असणार आहेत. एका सब्जेक्टला 25 प्रश्न
असं असेल. आणि टेक्निकल सब्जेक्ट यामध्ये सुद्धा असणार आहे, तो 50 क्वेश्चन असणार आहेत, तो 100 मार्काला असणार आहे. आणि टोटल किती असतील, तर टोटल यामध्ये प्रश्न असणार आहेत 150. 200 गुणांसाठी 2 तासामध्ये कव्हर करायचा आहे. पुढचा प्रश्न पुढचा क्लस्टर बघूया. पुढचा आहे ज्युनियर आर्किटेक्चर असिस्टंट. याच्यासाठी तुम्हाला डिग्री इन आर्किटेक्ट पाहिजे. ओके. आणि त्याच्यासाठी मराठी, इंग्लिश, GK, जनरल नॉलेज हे 25-25 मार्काचे आहेत. टेक्निकल सब्जेक्ट 50 मार्काचा आहे. 100 त्याला गुण असतील, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांना. टोटल असतील 150 प्रश्न 200 गुणांसाठी आणि 2 तासामध्ये कव्हर करायचा आहे. पुढचा क्लस्टर बघूया. तो आहे असिस्टंट, सिनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट. हे सगळे यामध्ये पोस्ट आहेत. आणि याच्यासाठी तुम्हाला डिग्री कोणतीही कंप्लीट पाहिजे. यासाठी इंग्लिश आहे, मराठी आहे, GK आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, म्हणजेच आपला मॅथ्स आहे. पण इथं काय आहे, तर हे 50-50 क्वेश्चन असणार आहेत, 50-50 मार्काला. हे महत्त्वाचं इथे लक्षात घ्या. पण मगाशी सगळे 25-25 मार्काचे होते, पण इथे मात्र 50 क्वेश्चन असतील 50-50 मार्कांना. टोटल 200 क्वेश्चन असतील 200 मार्कांना. वेळ असेल 2 तास, म्हणजेच प्रत्येकी 1 मार्क इथे असणार आहे. 1 क्वेश्चन 1 मार्क असेल. शेवटचं क्लस्टर आहे बघा, ते आहे स्टेनोग्राफर कम टायपिस्ट आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे, सर्वायवर आहे आणि ट्रेसर आहे. तर याच्यासाठी फक्त आपल्याला SSC कंप्लीट असणे गरजेचं आहे. मराठी, इंग्लिश, GK आणि जनरल इंटेलिजन्स 50-50 क्वेश्चन असतील प्रत्येक या सब्जेक्टला. टोटल असे 200 प्रश्न असणार आहेत. 200 गुणांसाठी 2 तासाचा पेपर असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला या सर्वांचा चांगला अभ्यास करायचा असेल, तर आपल्या अकॅडमीमध्ये हे सगळे विषय घेतले जातात. आणि तुम्ही त्यासाठी माझ्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 8862075252. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला सर्व माहितीही मिळून जाईल. आणि आपल्याला फक्त इंग्लिशचा जरी कोर्स लावायचा असेल, तरीही तुम्ही तसं फक्त इंग्लिश ग्रामर म्हणून स्पेसिफिक सांगा, ते सुद्धा होऊन जाईल. आणि जर आपल्याला सगळेच सब्जेक्ट हवे असतील, तर आपली अकॅडमीसुद्धा आहे, तिथंसुद्धा आपण करू शकता. फक्त कॉन्टॅक्ट तुम्ही या नंबरवर करावा लागेल. धन्यवाद.